गौरीच्या वेळेला तर मला फोन करत होती, जेवला का म्हणतच नव्हती, नारळ घातला का म्हणून. ती परवा पेपरला बातमी वाचले, नारळ महागले, असे घरात सगळ्या पळायला लागली, नारळ महागले, नारळ महागले. अगं म्हणलं आता मागू दे की काय त्यात आहे. आणि मी एकदा असा वर होतो आणि कोण बाई आली, 4 नारळ पाहिजे. मला म्हणले 4 नारळ घेऊन यावं. मी 4 नारळ घेऊन आलो, दिलं. ती गेले निघून. मला म्हणले तुम्हाला काय देवानं बुद्धी बिद्धी दिल्या का? मी म्हणले त्याच बुद्धीवर नारळ आणतो की काय दुसरं. मला म्हणले कशाच त्यात बुद्धी आणताय काय? म्हणलं काय झालं काय? म्हणजे 4 नारळात एक बारका खपतो का नाही म्हटलं. 4च्या 4 मोठं घेऊन आलाय मी म्हटलं. आणि हे फक्त बायकासनीच जमतो बरं का. हे गाड्यांचं काम ते फक्त तुम्हीच करावं. नवऱ्याला न माहिती होता तुम्ही पैसे साठवताय, त्याच्याच खिशातलं काढून हेच तुमचं टॅलेंट. त्याला बँकेतले पैसे गेलेला कळतेत का नाही सांगा. ते बाग HDFC SBI ला भांडतय, CA संघ वाद घालत बसतोय कुठं गेलं माझं पैसे म्हणून. बँक बॅलन्स मोबाईलचा रिचार्ज इकडे तिकडे झालेला त्याला कळतोय, पण हातून पैसे लांबी होताय काय कळत. आणि माहेरला जातो म्हणून जाताय, काहीतरी घेऊन येत आहे भावाने केलं म्हणून. हाय का नाही. भावाला ताजी केळ आणायची कधी झाली नाही ती. डिगावली केळं घेऊन येतोय तो. 5 रुपयाला ढीग असलेला तो तुम्हाला सोनं कराय बसलाय. कराय का नाही सांग. मग हे स्किल आपण आपल्या कामात लावलं पाहिजे, बुद्धीत लावलं पाहिजे, श्रमात लावलं